अजून का अवस्था लागून गेला, अजून का अजून का गिनतैसी झाले गे गरुड वाहना गुणगंभीरा ये गातारा बाप रखुमदेवीवर श्री विठ्ठला, श्री विठ्ठला, श्री विठ्ठला. आज खूप आपल्यासाठी कठीण दिवस आहे, कारण आज आपल्यातनं आशाताई निवडल्या आणि लता दिदीचं जाणं जसं हृदयाला पिळवटून निघणारं होतं तसंच आशाताईंचं पण आहे. विविध प्रकारची गाणी गाणं एक वर्सटाईल, म्हणजे खरंच अशा एखाद्या गायिकेमध्ये इतक्या खालच्या अगदी स्तरापासून ते वरच्या स्वरापर्यंत म्हणणं, गाणं म्हणणं ही खूप कठीण गोष्ट आहे. म्हणजे मी तर म्हणजे मला खरंच त्या एक माझ्यासाठी खूप मोठं दैवत होत्या माझ्या त्या आशाताई. आणि म्हणजे नाट्यसंगीत हा प्रकारसुद्धा त्यांनी आपल्या दीनानाथांचे नाट्यसंगीतां ते होतेच, मास्टर होते त्याच्यात. आणि त्या वडिलांना वंदना म्हणून त्यांनी ही सगळी नाट्यसंगीतं म्हटली आणि तेवढीच ती प्रसिद्धही झाली. म्हणजे जेवढी दीनानाथ महाराज मंगेशकरांची होती तेवढी. आणि मंगेशकर कुटुंबामध्ये असून सुद्धा एक आशा भोसले ह्या नावाचा एक वेगळा त्यांनी ठसा या इंडस्ट्रीमध्ये उमटवला. म्हणजे भावगीतं असू देत, भक्तिगीतं असू दे, रॅप सॉन्ग असू दे, वरच्या पट्टीमध्ये जितकं गाता येईल तितकं त्या गायल्या. आणि सगळ्या संगीतकारांकडे, म्हणजे मराठी संगीतकार असू देत, हिंदी संगीतकार असू देत, प्रत्येक संगीतकारांकडे त्या गायल्या. वयाच्या 16व्या वर्षापासून त्या गायला त्यांनी सुरुवात केली. आधीच जवळजवळ खरं 10व्याच वर्षी म्हणायला पाहिजे. आणि घरनंच त्यांना ते बाळकडू मिळालेलं होतं, दैवी देणगी होती. त्यांना पुरस्कारही मिळाले होते. आणि 90व्या वर्षी त्यांनी लाईव्ह कॉन्सर्ट केलं. म्हणजे विचार करा की त्या वयात सुद्धा त्यांचा आवाज तसाच होता जो आधी होता, अगदी 10व्या वर्षी. म्हणजे त्यांनी माझ्या मते ओटीत घातली मुलगी विणीणबाई हे मला असं वाटतंय वयाच्या 16व्या का 17व्या वर्षी म्हटलं होतं. आणि म्हणजे तो एक अनुभव सांगणारा आणि कुठे ते रुपेरी वाळू तर माडांच्या मनात येणार ही गाणी कुठली. म्हणजे ह्या सगळ्या प्रकारची गाणी त्या गायल्या आणि रसिकांना मंत्रमुग्ध करणं. आणि स्वतः एवढी म्हणजे खरंच आयुष्यामध्ये त्यांनी एवढं दुःख सहन केलं, पण कधीच त्या दुःखाचा लवलेशही त्यांनी न आणता आपल्या गायनामध्ये सगळ्यांना आनंद दिला जेवढं. आणि खरं म्हणजे जेव्हा श्रीधर फडक्यांनी त्यांनी एक आठवण सांगितली होती, श्रीधर फडक्यांनी, की त्यांनी जेव्हा गाणं चित्रित केलं होतं सुधीर फडके आणि त्यांच्यावर, तेव्हा ते एवढ्या मोठ्या गायिका असून सुद्धा त्या सारख्या विचारत होत्या, अरे मी म्हणते ना बरोबर, म्हणजे तू जसं सांगितलंयस त्याच्यामध्ये बसते ना मी, त्याचा म्हणजे एवढी विनम्रता त्यांच्यात होती. की हा एक गुण त्यांच्याकडनं घेण्यासारखा आहे की एवढी विनम्रता. आणि पटकन कुठल्याही गोष्टीवर रिॲक्ट त्या लवकर व्हायच्या. म्हणजे काय म्हणतो आपण, हजरजबाबीपणा म्हणतो तो त्यांच्यात खूप होता.
मागे देवेंद्रजींनी पण आता सांगितलं की माझ्याकडनं त्यांनी गाणं म्हणून घेतलं. आणि जेव्हा या बहीण लाडकी बहीण योजना जेव्हा आली तेव्हा तेव्हा पण त्या म्हणाल्या की अरे मला माहित नाही, मी पण घेतला असतं याचा लाभ. म्हणजे ही अशी त्यांची पटकन हजरजबाबीपणा पण त्यांच्यात खूप होता. आज ते आपल्यात नाही आहेत, पण त्यांना एक श्रद्धांजली म्हणून मी म्हणण्याचा प्रयत्न केला. श्री माऊलींचं विनयिनीमधला हा म्हणजे मला खरंच बोलवत नाही, कारण ते मला खरंच मी सांगूच नाही शकत त्या माझ्यासाठी काय होत्या. त्यांना आज ही श्रद्धांजली मी वाहिली माऊलींच्या विनयिनीची.